कोळोशी गाव हे देवगड निपाणी रस्त्यालगत एक छोटंसं गाव आहे. कोकणामध्ये जानेवारी फेब्रुवारीपर्यंतच पाण्याची जो साठा असेल तो असतो, पण मे महिन्यामध्ये भरपूर पाण्याचा तुटवडा भासतो. पाणी नसल्यामुळे लोकांना नदीपर्यंत 2-2.5-3 किलोमीटरपर्यंत सुद्धा पाणी घ्यायला जावं लागायचं. विहिरींच्या आतमध्ये उतरून करवंटीने आम्ही कळशीमध्ये सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून पाणी भरत असू. परंतु ह्या एक 5 वर्षापूर्वीच्या काळामध्ये नाम फाउंडेशनच्या वतीने आमच्या गावामध्ये मिनी पाझर तलावाची संकल्पना राबवण्यात आली. की ॲक्च्युली सरपंच त्यावेळेला होते सुशील इंदम, आणि त्यांना ती कल्पना सुचली होती की गावात बाबा ह्या बाजूला जर आपल्याला पाणी पाहिजे असेल तर तिथे वरच्या बाजूला एक एरिया अशी आहे की त्या एरियामध्ये आपण जर पाझर तलाव घेतला तर इकडच्या गावातल्या लोकांच्या समस्या सुटतील. त्या संकल्पनेमुळेच गावाला आमच्या खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. पाझर तलावामुळे जे पाणी जमिनीत मुरलं ते सगळ्या गावामध्ये ते जमिनीत मुरून सगळ्या विहिरींना पाणी आलं. मी सुद्धा त्या पाण्यावर शेती उत्कृष्ट प्रकारे करू शकतो, उन्हाळी पावसाळी दोन्ही. भात, नाचणी किंवा इतर भाज्यापाल्या वगैरे असतील तर नोव्हेंबर-डिसेंबरपासून सुद्धा या शेतकऱ्यांनी त्याचा पूर्णपणे फायदा उठवला. त्यामुळे त्या पाण्याचा अशा प्रकारे गावाला फायदा झालेला आहे. आधी आमच्या इकडे कोल्हापूरहून भाज्या यायच्या, आता आम्ही इथले ते पिकवतो. नामच्या लोकांनी जो आम्हाला सहकार्य दिलं, त्यांचे इंजिनियर्स, त्यांचे सुपरवायझर्स, म्हणजे जे मशिनरीज हे ते, आमचा तर त्याच्यामध्ये 70-75% हिस्सा आहे. तर अशा प्रकारे आज या नाम फाउंडेशनच्या कृपेने गाव सुखी समृद्ध झालेला आज आपल्याला दिसतोय.